सांगली कर्नाळा येथील काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश. समितदादा कदम यांच्या हस्ते प्रवेश. कर्नाळमध्ये नवी सांगली वसवण्याचा विचार केला पाहिजे. समितदादा कदम. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे. प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरीमुळे इतर पक्षातील असंख्य नेते पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. आज सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासिर चौगुले यांच्यासह समीर मुल्ला, पोपट मंगसोळे, रघुनंदन उर्फ नाना घोरपडे, किरण कदम, सागर मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करून त्यांना गावच्या विकासाच्या दृष्टीने लागणारी सर्व मदत करण्याचं अभिवचन देण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे, शहर अध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे, जिल्हा संघटक सलीम पठाण, ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला, सुशांत काळे, अल्ताफ रोहिले, जयसिंग चव्हाण, अरविंद पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सांगली ग्रामीण कर्नाळगाव भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून येथे नवी सांगली बसवण्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि सर्वतोपरी मदत करण्याचं अभिवचन यावेळी समितदादा कदम यांनी दिलं आहे. त्या ठिकाणी मागच्या आठवड्यातच एक फार मोठा पक्षप्रवेश त्या ठिकाणी मिरज पूर्व भागातला झाला. आज या ठिकाणी पश्चिम सांगली भागातला मिरजातील ग्रामीण सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला. एक चांगल्या पद्धतीनं जनसुराज्य शक्ती पक्षावरती विश्वास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. आज एक अतिशय चांगला प्रवेश त्या ठिकाणी झाला. गेल्या अनेक वर्ष आम्ही सांगली ग्रामीणमध्ये एक नाव ऐकायचो, नासिरभाई म्हणल्याशिवाय काही पान हलत नाही. तर तेच आज नासिरभाई आमच्या पक्षात आलेले आहेत. मी त्यांचं कुठलंही पद घेणार नाही, त्या पदापेक्षाही ते मोठे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे योग्यतेप्रमाणे फार मोठं कार्य त्यांच्या हातनं घडेल. यासाठी हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे असेल. येणारे हा काळातल्या निधीचा विषय असेल, हा एक छोटी गोष्ट असणार आहे आमच्या ह्याच्यातला. मात्र कर्नाळ हा परिसर हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण आहे. स्ट्रॅटेजिकली शहर वाढू शकत नाही, आता ते वाढतोय. तर ते ग्रामीण भागाला एक नेतृत्व नासिरभाईंसारखं मिळालं तर निश्चितच कायापालट होईल. एक नवी सांगली वसवण्याचा विचार आपण सगळ्यांनी तिथे केला पाहिजे. त्यासाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. आणि भविष्यामध्ये आपण राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे, आमचे नेते डॉक्टर विनय कोरे साहेब आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक विकासात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही सगळे पुढे निघालो आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला कर्नाळ आणि त्या पंचक्रोशीतला विकास हा अगदी योग्य वाटेल. आणि त्या दिवशी सगळे मंडळी त्यांना सांगतील की नासिरभाई तुमच्यामुळं हे सगळं झालं. आणि त्यामुळे जो नासिरभाई नावाचा ब्रँड जो आम्हाला आज त्या ठिकाणी मिळाला, एक निश्चितच पक्षाला मोठी ताकद मिळेल. एक चांगली संधी आम्हाला उपलब्ध झाली आज आणि फार चांगल्या पद्धतीनं आम्हाला आज विकासात्मक सगळ्यांचा जे कार्य आहे ते निश्चित पुढे नेण्याचा दृष्टिकोन आता चांगलं होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सागरजी पुजारी, त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष पंकजजी म्हेत्रे, त्यानंतर इतर मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे साहेब, त्यानंतर आमच्याकडं सगळे ग्रामीणमधलं विशेषतः फार काळजीपूर्वक जे कार्य ज्यांनी पुढं चालवलं आहे आणि पक्षाची वाढ कशा दृष्टिकोनात होईल ते आमचे सोनी गावचे ग्रामपंचायत सदस्य अरविंद भाऊ, त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना सातत्यानं मार्गदर्शन वेळोवेळी करणारे आमचे महादेवांना कुरणे ज्येष्ठ नेते, या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगला विकासात्मक दृष्टिकोन घेऊन हा पक्ष पुढं चालला आहे. समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा मेसेज आणि किंवा दृष्टिकोनात आम्ही एक चांगलं इफ्तार पार्टीचा कार्यक्रम त्या मागच्या आठवड्यात आम्ही घेतला. एक चांगला अमन शांतीचा एक त्या ठिकाणी संदेश जावा हा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक निवडणुकी होतील नक्कीच जनस्वराज्य हा
महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे चांगल्या पद्धतीचं कार्य या कार्यकर्त्यांना ताकद देणार आणि स्थानिक निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांना संधी द्यायचा निश्चित प्रयत्न आम्ही या सगळ्यामध्ये करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून बरेच प्रवेश आहेत. तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना आमच्याकडनं सारखाच या त्रास होणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केले, तर पुढच्या काळात आम्हाला सहकार्य करून चांगल्या पद्धतीचं पक्षाचं कार्यास आपली मदत होऊ दे. आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. तुमच्या सगळ्या बातम्यांमुळे एक चांगला मेसेज खालती जातो आणि खरोखर जे समाजाला गरजेचं आहे, आज लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार मानले जातात, तर ती भूमिका मिरजेचे पत्रकार अगदी योग्य बजावत आहेत हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. आणि तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या येणाऱ्या पाडव्याच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने आमच्या ह्या सगळ्या परिवारातर्फे सर्वच नागरिकांना मनापासून शुभेच्छा. या ठिकाणी आपल्या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा यांच्या माध्यमातून गेले म्हणजे माझा संपर्क थोड्याच दिवसाचा आला, पण त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे आणि जी त्यांना काम पूर्ण करायची धमक होती ते बघून मी होऊन स्वतः त्यांना म्हटलं की दादा मला आपल्याबरोबर काम करायची इच्छा आहे. गेले 25 वर्ष मी काँग्रेसचं काम केलं आहे. आज ग्रामपंचायतला निवडून येऊन डेप्युटी सरपंच, आज मी सदस्य आहे. पाणी पुरवठ्याचं हनुमान पाणी पुरवठ्याचं परवा कराडामध्ये स्वतः आम्ही 4-5 जणात मिळून पॅनेल निवडून आणलं पूर्ण. पण इतकी इच्छा झाली दादांचं काम बघून की आपल्याला आता कामाची गरज खूप मोठी आहे, म्हणून मी स्वतः इच्छा व्यक्त करून आज जनसुराज्य पक्षात प्रवेश केला आहे. आज एवढीच ग्वाही देतो, दादा पाठीशी राहिले का सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांना 2 महिन्यात ह्या गोष्टीचा रिझल्ट 100% हा माझ्या वतीने पुरेपूर प्रयत्न करून मी देणार. आमचे नेते, आमचे युवा ऑर्डल माननीय समीरदादा कदम, प्रदेशाध्यक्ष जनसुराज पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळगावचे डेप्टी सरपंच नाशिर चौगुले यांनी जाहीर प्रवेश केला आहे. प्रथम तर त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढी जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्याकडनं जिल्हा प्रमुख म्हणून माझी काय स्वतःची काही गवाही असेल ते मी आज या ठिकाणी तुम्हाला देतो. माननीय आमचे समीरदादा कदम यांनी आज मला आठवते तेवढं ह्या 3 वर्षामध्ये 100हून अधिक कोटी रुपयाचा निधी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडनं आणलेला आहे. कारण ही धमक जर कोणाकडे असेल तर हे आमच्या नेत्याकडेच आहे. आज जी ओघ बघायला लागला आहे कार्यकर्त्यांचा, आज 8 दिवसामध्ये शेकडोच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये लिंगणूर, बेडग, आरग ह्या गावामधली पण काही पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, सरपंच हे पण आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यांना सगळ्यांना घेऊन एक मोठा पक्षाचा एक दोन्ही आमदार आमचे माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार, अशोकरावजी माने आणि समीरदादा कदम ह्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये मोठा जाहीर प्रवेश सगळ्या कार्यकर्त्याकडनं होणार आहे. याची तारीख आम्ही आमच्या ग्रुपला टाकून देतो. आणि नाशिरबाईने जे आज डेप्टी सरपंच आहेत ते कर्नाळगावचे जे निर्णय घेतलेला आहे ते अगदी योग्य आणि योग्य वेळी घेतलेला आहे. कारण केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आपलं आहे, त्यामुळं दादा आपले आहेत. दादांना 12 वाजता करा, 1 वाजता करा, दादा 24 तास अवेलेबल असतात. त्यामुळं त्यांची काम करायची पद्धत जे मगाशी सांगितली साहेबांनी ते अगदी म्हणजे माझा अनुभव एवढा आहे की 12 वर्षापासून मी दादांच्याकडे काम करतोय. शहर अध्यक्ष, नंतर शहर जिल्हा अध्यक्ष, आता जिल्हा अध्यक्ष. दादांची काम करायची पद्धत ही कुठल्या नेत्यामध्ये नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.